नमस्कार सगळ्यांना. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आज मी बनवणार आहे कुरवड्याची भाजी. सो त्याच्यासाठी मी कुरवडी घेतलेली आहे, ती गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे. 2 ओनियन घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर आता तो ओनियन मी कट करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी त्याचं आधी काप करून घेणार आहे व्यवस्थित. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर माझ्या मुलींना कांदा आवडत नाही. त्याच्यासाठी मी तो बारीक कट करून घेणार आहे. तर कांदा कट करत असताना आमचे हे आले आणि आमचे आहो म्हटले की मला चहा पाहिजे आहे. सो कांदा कट करत करत मी त्यांच्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि तो चहा तिकडे उकळी घेत आहे गॅसवरती. हे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कांदा कट करतीये आणि मग नंतर मी चहाकडे बघतीये आणि कांदा कट करतीये. सो कांदा कट करून झाल्यानंतर मी परत टोमॅटोज घेणार आहे कट करायला आणि मग हे कांदा कट होतोय, कट होतोय, कट होतोय. अरे संपतच नाहीये तो. हो, संपला. सो आता घेतलाय टोमॅटो मी. आता तो पण कट करते. तो पण मी बारीकच कट करून घेणार आहे. चला, टोमॅटो कट करून घ्या. टोमॅटो कट होते. सो टोमॅटो कट करून झाल्यानंतर मी भाजीची तयारी करणार आहे. तर करते टोमॅटो कट मी. सो आता मी भाजीची तयारी करते. आता मी त्याच्यात तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये ओनियन टाकलेला आहे. आता तो छान असा लाल होईपर्यंत परतून घेत आहे. तो परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे, पण कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत तळा. हे पाहू शकता लाल झालेला आहे. तर त्याच्यानंतर आता मी टोमॅटो टाकलेला आहे, तो छान असं मॅश करून घेते त्याच्यामध्येच तेलामध्येच. त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून पण घेते आणि मिक्स करून घेते. मग त्याच्यावरती थोडा वेळ झाकण झाकते मी. झाकण झाकल्यानंतर ते व्यवस्थित परतून घेतले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे, अ, चवीनुसार मीठ, गरम मसाला, धण्यापूड आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्यात आमचा मसाला पण टाकणार आहे, जो आमचा घरी केलेला असतो. त्याच्यानंतर ते परत छान परतून घेणार आहे. त्याला व्यवस्थित मॅश करणार आहे जोपर्यंत त्याला लाल रंग येत नाही आणि छान असा त्याला तेल सुटत नाही. सो त्याला तेल सुटल्यानंतर आणि छान अशी ग्रेव्ही दिसायला लागल्यानंतर मी त्याच्यामध्ये जो आपण भिजवलेला कुरवड्याचा भुगा आहे तो त्याच्यामध्ये टाकणार आहे. सो आता मी तो टाकलेला आहे आणि छान परतून घेतलेला आहे. तो परतल्यानंतर असं छान त्याला पण लाल रंग दिसतोय तुम्हाला आणि मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये मी वरतून मीठ टाकलेलं आहे. वरतूनच मीठ टाकायचं आहे, कारण ऑलरेडी कुरवडीमध्ये मीठ असतं. सो त्याच्यामुळे आणि ती मग भाजी झाकून ठेवणार आहे